नमस्कार मित्रांनो, माझं नाव गायत्री आणि आजपासून आपण एक प्रेरणादायी प्रवास सुरू करतोय. हे आहे पॉवर ऑफ कॉन्फिडन्स या पुस्तकाचं मराठी ऑडिओ वाचन. हे पुस्तक लिहिलं आहे मनोज अंबिके सरांनी, जे स्वतः एक उत्तम प्रशिक्षक आहेत. आत्मविश्वास म्हणजे काय, तो कसा वाढवायचा आणि त्याचा आपल्या आयुष्यात किती मोठा प्रभाव असतो, हे या पुस्तकात अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सांगितलं आहे. आज आपण या पुस्तकाचा पहिला अध्याय ऐकणार आहोत. तो सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे पुस्तक ऐकत असताना एकदम मनापासून ऐका, कारण यातले विचार तुमच्या आयुष्यात खरंच मोठा बदल घडवू शकतात. तर चला सुरू करूया पुस्तकाचा पहिला भाग, आत्मविश्वास कुठे मिळेल. हा प्रश्न खूप जणांच्या मनात असतो आणि खरं तर त्याचं उत्तर बाहेर कुठेही नाही, तर ते आपल्या स्वतःच्या आत दडलंय. हेच आपल्याला या भागात समजायला मिळेल. तर मन लावा आणि ऐका, आत्मविश्वास कुठे मिळेल, पुस्तकातून माझ्या आवाजातून खास तुमच्यासाठी. सांगलीमधील वालचंद कॉलेजमध्ये मला बोलावण्यात आलं होतं. तिथल्या अंतिम वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देणं हा त्या दिवशीच्या कार्यक्रमाचा उद्देश होता. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास अशा वेगवेगळ्या विषयावर तो सेमिनार होता. संपूर्ण दिवस सेमिनार घेताना ब्रेकमध्ये एक मुलगा मला हॉलबाहेर भेटला. त्याने मला प्रश्न विचारला की सर, मी खूप जणांना बघतो, काही जणांमध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसतो, तर काही जणांमध्ये अजिबात आत्मविश्वास नसतो, असं का? त्याला मी म्हणालो, सगळ्यांसमोर मला हा प्रश्न विचार. तो म्हणाला की नाही हो, मला सगळ्यांसमोर प्रश्न विचारायला भीती वाटते, म्हणूनच मी तुम्हाला बाहेर प्रश्न विचारला. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेला मुलगा, जो काही दिवसात कदाचित इंजिनियर म्हणून एखाद्या कंपनीत कामाला लागणार होता, परंतु आत्मविश्वास याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी त्याच्याकडे आत्मविश्वासच नव्हता. तरीसुद्धा त्याला मी म्हटलं की सगळ्यांसमोर विचार, सर्वांनाच याचं उत्तर ऐकून त्याचा त्यांच्या जीवनात उपयोग करता येईल. सेमिनारचा पुढचा भाग सुरू झाला, पण हा मुलगा काही प्रश्न विचारेना. मग मीच त्याला प्रश्न विचारला की ब्रेकमध्ये तुम्ही मला जो बाहेर प्रश्न विचारला होता तो सर्वांसमोर विचारा. हा कसा तरी उभा राहिला आणि त्याने तोच प्रश्न विचारला की काही मुलांमध्ये मला प्रचंड आत्मविश्वास दिसतो, पण काही जणांमध्ये अजिबात आत्मविश्वास दिसत नाही, असं का? मी उत्तर द्यायला सुरुवात करणार तेवढ्यात बाजूला बसलेली मुलगी उभी राहिली. ती म्हणाली, आणि सर, ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास नसतो त्यांनी तो स्वतःमध्ये आणण्यासाठी काय करायला हवं? तिने प्रश्न इतक्या आत्मविश्वासाने विचारला की ऐकणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. या पुस्तकात पुढे आपण विस्ताराने याचे उत्तर समजणार आहोत. असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येतात. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली होती. मला एका व्याख्यानासाठी बोलावण्यात आलं होतं. व्यक्तिमत्व कसे विकसित करावे यावर व्याख्यान देण्यासाठी मला तिथे बोलावलं होतं. त्या व्याख्यानात सर्व प्रकारचे लोक आले होते. विद्यार्थी होते, व्यावसायिक होते, काम करणारी लोक होती, गृहिणी होत्या. चला तर मग आजच्या भागात एक सुंदर गोष्ट ऐकूया, जी सांगते आत्मविश्वासाचं खरं मूळ नेमकं कुठे आहे. मला चांगलं दिसायचं आहे. तिथे एका मुलीने मला प्रश्न विचारला की प्रत्येकाला वाटतं आपण चांगलं दिसावं, आपली छाप पडावी. चांगलं दिसण्यासाठी मी काय करायला हवं? त्यावर अनाहूतपणे सगळ्यांच्या टाळ्या पडल्या. साहजिक आहे, प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला चांगलं दिसावं असं वाटतं. मी त्या मुलीला प्रश्न विचारला, तुम्हाला आतून चांगलं दिसावं की बाहेरून चांगलं दिसावं असं वाटतं? समोरच्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ उडाला होता. आतून बाहेरून म्हणजे काय? कुणाला वाटलं की मला शारीरिक आरोग्याविषयी बोलायचं आहे. त्यांना मी विचारलं की तुम्ही एखादं घर बघता तेव्हा ते घर चांगलं किंवा वाईट हे कसं ठरवता? घराच्या बाहेरच्या रंगावरून, भिंतीवरून, आतील फर्निचरवरून? जर घराच्या भिंतीवरून, घराच्या रंगावरून आपण घर चांगलं किंवा वाईट ठरवायला लागलो तर आपण घराविषयी बोलत नसून घराच्या इमारतीविषयी बोलत आहोत. आपण घरातील फर्निचरविषयी बोलायला लागलो, घरातील बैठक व्यवस्थेविषयी बोलायला लागलो तर आपण घराविषयी बोलत नसून तिथल्या आंतरिक सजावटीविषयी बोलत आहोत. पण एखादं घर चांगलं केव्हा वाटतं? जेव्हा त्या घरात राहणाऱ्या लोकांना ते घर आवडायला लागतं. मी त्या मुलीला प्रश्न विचारला, तुला तुझं घर आवडतं का? किती आवडतं? जगात सर्वात सुंदर घर माझंच, ती पटकन म्हणून गेली. तसंच तुझ्या शरीरात तू राहतेस, ते पण तुझं घर आहे.
त्या घराविषयी तुझं काय मत आहे? ती चपापली. रुबाबदारपणा, सौंदर्य हे बाहेरील आवरणात, बाहेरील रंगात, भिंतींमध्ये काही प्रमाणात असेलही, पण खरं सौंदर्य असतं तुमचं तुमच्या घराविषयी काय मत आहे यात. खूप जण आपण बाहेरून कसे दिसतो यालाच जास्त महत्त्व देतात, पण ते हे कधीच पाहत नाहीत की त्यांना ते कसे दिसतात, कसे वाटतात. आजपर्यंत आयुष्यात जितका वेळ आपण आरशासमोर उभे राहिलो आहोत, जितका वेळ कुठले कपडे घालू हा विचार करायला घालवला आहे, त्यापैकी काही वेळ जरी मी मला कसा दिसतो हे समजण्याला दिला तरी तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तिथे सुटतील. तर मित्रांनो, हा होता पॉवर ऑफ कॉन्फिडन्स या पुस्तकाच्या पहिल्या भागातील एक प्रेरणादायी विचार. आशा करते की तुम्हाला यातील गोष्टी उपयोगी आणि प्रेरणादायी वाटल्या असतील. पुढील भागासाठी नक्की भेट द्या पर्पल चॅप्टर या चॅनलला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा.